हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत गडचिरोली पोलीस भरतीचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्याच्यामध्ये आलेले गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण आपण आज इथं करणार आहोत. तर प्रश्न काय आहे बघा, 3.12 किलोमीटर म्हणजे किती मीटर? आता ज्यावेळेस किलोमीटरचे मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचे असते त्यावेळेस 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतात. ठीक आहे, 1000 मीटर असतात. तर 3.12 किलोमीटर म्हणजेच किती किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर त्याला काय करावं लागेल तुम्हाला? 1000 ने गुणावं लागेल. म्हणजेच 3 1 2 आणि हे आहे असे 3 झिरोज आणि इथं डेसिमल पॉईंट किती आहेत? 2 आहेत, म्हणून इथं एक 0 पॉईंट म्हणजे 3120 हे काय असणार आहेत? मीटर असणार आहेत. नेक्स्ट बघा, 3 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? आता ज्यावेळेस किती अंशाचा कोन असेल हा अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस सूत्र आहे 30h वजा 11/2 m. h म्हणजे किती काय आहे? याच्यामध्ये तासांची संख्या आहे, म्हणजे किती वाजता. 30 गुणुले आवर्स किती आहेत? 3 वजा मिनिट काय दिलेले आहेत का? नाही आहेत, 0 आहेत. 3 वाजता म्हणजे 3 वाजून 00 मिनिट. ठीक आहे, म्हणजे 30 त्रिक 90 वजा 0 म्हणजेच 90 डिग्रीचा काय असणार आहे? कोन असणार आहे. ठीक आहे, कितीही वाजलेले दिलेले असतील आणि तुम्हाला किती अंशाचा कोन झाला हे जर विचारलं असेल तर फक्त हे सूत्र लक्षात ठेवा आणि इथं काय करा, तासांची संख्या लिहा आणि इथं मिनिट किती आहे ते लिहा आणि ते सॉल्व्ह केलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. नेक्स्ट बघूयात, 0.0004 गुणुले 100. आता बघा, इथं जर पॉईंट नसतील तर 4 गुणुले 100 किती होतात? 400 होतात. आता इथं बघा, इथं टोटल डेसिमल पॉईंट किती आहेत? 1 2 3 4 आहेत, म्हणजे इथं किती झाले? 1 2 3 झाले, हा एक चौथा आणि इथं पॉईंट आणि इथं 0, म्हणजे हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अगदी बेसिक आहे, तर तुम्हाला फक्त इथं गुणाकार बेसिक यायला पाहिजे आणि डेसिमल पॉईंट कुठं आणि कधी द्यायचा हे फक्त लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट बघा, 4 तिकिटांची किंमत जर 256 आहे तर एका तिकिटाची किंमत किती? 4 तिकिटांची किंमत एवढी असेल तर एकाची काढताना काय करतो आपण? जी 4 तिकिटांची किंमत आहे त्याला काय करतो? 4 न भागतो, म्हणजे 4 एके 4 4 सख 24, इथे एक 4 चौक 16, म्हणजेच 64 ही काय आहे? एका तिकिटाची किंमत 64 आहे. तर 64 ला जर 4 न गुणलं तर तुम्हाला काय भेटेल? 4 तिकिटांची किंमत ही 256 भेटणार आहे. नेक्स्ट बघा, जर आता घड्याळात 2 AM वाजले असतील तर 120 मिनिटानंतर किती वाजणार आहेत? 120 मिनिट म्हणजे किती तास होतात? 120 भागिले 60 केलं की इथं काय होतात? तेवढे तास होतात. ह्या झिरोला हा झिरो गेला, 6 एके 6 6 दोन्ही 12, म्हणजेच 2 तास हे काय असणार आहे? त्याच्यानंतर म्हणजे 2 AM नंतर 1 तास केला, अधिक 1 तास केला तर किती येतात? 3 AM आणि दुसरा अधिक 1 तास केल्यानंतर किती येतात? 4 AM. म्हणजेच 2 AM वाजल्यानंतर जर 120 मिनिट पकडले तर तुम्हाला किती वाजले आहेत असे दिसणार आहे? तर 4 AM झालेत असं तुम्हाला इथं दिसणार आहे. नेक्स्ट बघा, वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 144 बरोबर किती? वर्गमुळात 9 म्हणजे किती आहे? 3 आहे, अधिक वर्गमुळात 144 म्हणजे किती आहे? 12, म्हणजेच 12 अधिक 3 किती होतात? 15 हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा, ही एक प्रश्न मालिका आहे, याच्यामध्ये संख्या मालिका आहे, त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय दिलेलं आहे, काय येईल हे तुम्हाला इथं काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा, 9 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? 5 चा फरक आहे. 14 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 5 चा फरक आहे. याच्यामध्ये पण 5 ऍड केलं, याच्यामध्ये पण 5 ऍड केलं, याच्यामध्ये 5 ऍड केलं, म्हणजेच 34 अधिक 5 केल्यानंतर किती येतं? 39 हे तुमचं उत्तर येईल. म्हणजेच दिलेली जी संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये जर प्रत्येक वेळी 5 5 ऍड करत गेलं तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला 34 अधिक 5 39 हे भेटेल. नेक्स्ट बघा, 260 अधिक 112 बरोबर 400 वजा x, मग x बरोबर किती? 260 अधिक 112 यांची फक्त डायरेक्ट बेरीज करून घ्या. 0 अधिक 2 2 राहतात, 6 अधिक 1 7 आणि 2 अधिक 1 3, म्हणजेच 372 बरोबर हे कशाचं आलं? 260 अधिक 112 म्हणजे 372 बरोबर 400 वजा x. आता इथं बघा, हा x इथं वजाला इकडे गेल्यानंतर अधिकला जाईल आणि हा 372 इकडे कशाला? अधिकला इकडे गेल्यानंतर वजाला जाईल, म्हणजेच 400 वजा 372 करा. 400 वजा जर 372 केले तर किती येतात बघा? इथं राहतील 8, इथं राहतील 2 आणि इथं 0, म्हणजेच x बरोबर किती असणार आहे? 28 हे तुमचं
उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघूया. खालीलपैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? आता सर्वात मोठी जर परिमेय संख्या काढायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्यांचं डेसिमल म्हणजेच दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. 203 ला जर तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर किती येतं बघा. 3 संग 18, 3 संग 18 म्हणजे हे 6 6 6 काय होईल, रिपीट होईल. नंतर 5/6 ला जर डेसिमल पॉईंट मध्ये रूपांतर केलं तर किती येतं बघा. इथं राहिले 0. 6 8 48 खाली राहतात 2, साइन 2 12, साइन त्रिक 18 खाली राहतात 2 आणि साइन त्रिक 18 म्हणजे हे काय होतं, रिपीट होतं. नंतर 1/2 बघा, 1/2 चे होतात 0.5 आणि नंतर 4/9 चे किती होतील, 9 चौक 36 खाली राहतात 4, 9 चौक 36 म्हणजे हेच काय होणार आहे, रिपीट होणार आहे. मग याच्यामध्ये सर्वात मोठा परिमेय संख्या कोणती हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. याच्यामध्ये बघा 0.6 आणि 0.8 मध्ये मोठा कोण आहे, हा मोठा आहे म्हणजे हा तर काय सगळ्यात मोठा येणार नाही. 0.8 आणि 0.5 मध्ये मोठा कोण आहे तर हाच मोठा आहे म्हणजे हा पण नाही येणार. आणि 0.4 आणि 0.8 मध्ये मोठा कोण आहे तर 0.8च मोठा आहे म्हणजे 0.83 हे कशाचं कन्वर्जन आहे तर 5/6चं कन्वर्जन आहे. म्हणजेच सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती आहे तर 5/6 ही सर्वात मोठी परिमेय संख्या आहे. नेक्स्ट बघा. 1 ते 16 संख्यांची बेरीज किती? तर फक्त नॉर्मल नैसर्गिक संख्या आहेत आणि नैसर्गिक संख्यांची जर बेरीज विचारली असेल तर आपल्याला सूत्र काय आहे, बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. ठीक आहे, एकूण संख्या. आता बघा पहिली संख्या काय आहे 1 अधिक शेवटची संख्या काय आहे 16 भागिले 2 गुणिले एकूण किती 1 ते 16 एकूण 16 संख्या असणार आहेत. मग इथं भाग घातल्यानंतर बे 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 8 16, 16 आणि 1 17, 17 गुणिले 8 करा, 7 8 56, इथं राहतात 5, 8 1 8 आणि 5 13 म्हणजे 136 हे काय असणार आहे 1 ते 16 पर्यंतच्या संख्यांची बेरीज असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 250 रुपयांच्या वस्तूची किंमत 50% वाढवली तर नवीन किंमत किती? आता 250 रुपयाच्या वस्तूची किंमत कितीने वाढवली, 50% वाढवली. म्हणजेच जर 100 रुपयाची वस्तू असेल तर 50 वाढवली म्हणजेच किती, आधीचे 100 आणि आत्ताचे वाढवलेले 50 म्हणजेच 150 झाले. 100 रुपयांची वस्तू 150 ला केली तर 250 रुपयाच्या वस्तूची किंमत म्हणजेच जर ओरिजिनल वस्तूची किंमत 250 असेल तर 50% वाढवून किती असेल. आता ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा. 150 गुणिले 250 भागिले 100, ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेले. 15 गुणिले 25, 15 5 75, इतर राहतात 7, 15 2 30 आणि 7 37 म्हणजेच 375 ही काय होईल 50% वाढवल्यानंतर त्याची किंमत होणार आहे. नेक्स्ट बघा. 2.5 किलोग्राम अधिक 500 ग्रॅम अधिक 125 ग्रॅम बरोबर किती? म्हणजेच काय तर किलोग्रॅम 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 आहे. म्हणजेच किलोग्रॅम म्हणजे ग्रॅमचे तुम्हाला काय करावं लागेल, किलोग्रॅम मध्ये कन्वर्जन करावं लागेल. 500 ग्रॅम म्हणजेच किती किलोग्रॅम झाले भागिले 1000 करावं लागेल तुम्हाला म्हणजेच 0.5 किलोग्रॅम येईल. आणि 125 ग्रॅमचे 125 भागिले 1000 केल्यानंतर किती येतात 0.125 किलोग्रॅम येतात. म्हणजेच याच्या ठिकाणी किती येईल 0.5 आणि याच्या ठिकाणी 0.125 येईल. म्हणजेच ह्या सगळ्यांची टोटल किलोग्रॅम केल्यानंतर किती येतात बघा 2.5 अधिक 0.5 अधिक 0.125 म्हणजेच किती 5 इथं 2, 5 आणि 5 10 1 11 आणि इथं 3 म्हणजेच 3.125 किलोग्रॅम. ह्या सगळ्यांचं जर कन्वर्जन केलं आणि त्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर काय येईल 3.125 किलोग्रॅम एवढं उत्तर येणार आहे. नेक्स्ट बघा. 5 ला जर 20 असं लिहिलं, 6 ला 24 असं लिहिलं, 7 ला 28 असं लिहिलं तर 10 ला काय लिहाल? आता बघा 5 ला जर गुणुले 4 केलं तर 20 येतं, 6 ला गुणुले 4 केल्यानंतर 24 येतं, 7 ला गुणुले 4 केल्यानंतर 28 येतं. त्याचप्रमाणे 10 ला जर 4 न गुणाकार केला तर किती येतं 40. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर. थोडक्यात हे सांकेतिक भाषा आहेत. म्हणजेच कशाची सांकेतिक भाषा आहे तर जे नंबर्स आहेत त्याची सांकेतिक भाषा दिलेली
आहे. नेक्स्ट बघूया. ए ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? जर ए ही एक विषम संख्या दिलेली असेल तर विषम संख्येमध्ये जर 13 मिसळले, म्हणजे समजा आपण विषम संख्या कोणतीही पकडा, 13च विषम संख्या पकडली तर 13 मध्ये 13 मिसळल्यानंतर 26 येतात, म्हणजे ही विषम संख्या येऊ शकत नाही. विषम संख्येला जर 2 नी गुणलं तर किती येतं? 26, म्हणजे समसंख्या येते, त्याच्यामुळे ही पण असू शकत नाही. जर विषम संख्येमध्ये अधिक 2 केलं तर विषम संख्या येते का? हो. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल? ए ही विषम संख्या असेल तर पुढची विषम संख्या कोणती असणार आहे? तर त्याच्यामध्ये अधिक 2 केल्यानंतर पुढची विषम संख्या येईल. 3 गुणिले यम बरोबर 48 तर यम बरोबर किती? अगदी सिंपल आहे. 3 यम बरोबर 48 आहे. 3 इथं गुणायला इकडे गेल्यानंतर काय होईल? भागाकाराला जाईल, म्हणजे भागिले 3. 3 एके 3, 3 संग 18, म्हणजेच यम बरोबर काय येईल? 16 हे तुमचं उत्तर येणार आहे. अगदी सिंपल स्टेप आहे. फक्त तुम्हाला तुमचे बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे. 1 ते 100 अंक लिहिताना 8 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? आता ज्यांना पाठ असेल ते डायरेक्ट उत्तर लिहितात. जर पाठ नसेल तर त्यांना काय करावं लागेल? हे डायरेक्ट मोजावंच लागेल. तर हे असे आहेत की ज्याच्यामध्ये 8 येतं, 78, नंतर 80 आणि 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 आणि 98. ठीक आहे. तर हा 8 हा अंक किती वेळा लिहिलाय आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 वेळा काय लिहिलेला आहे? 8 हा अंक लिहिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. 80 भागिले 0 बरोबर किती? आता ज्यावेळेस एखाद्या संख्येला 0 न भागतो त्यावेळेस त्याचं उत्तर काय येतं? इन्फिनिटी, म्हणजेच अनंत एवढं उत्तर येतं. नेक्स्ट बघा. 0.05 ह्याची डायरेक्ट काय करायचे? बेरीज करायचे. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहून घ्या आणि पुढे आहे असा नंबर लिहा. 0.005, म्हणजे इथं जर अधिक केलं तर इथं 5 5 5 आणि इथं 0.555 हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा. एका पेटीत 3 डझन चिक्कू आहेत तर 12 पेटीत किती चिक्कू असणार आहेत? एका पेटीत 3 डझन आहेत, म्हणजेच एका पेटीतले चिक्कू किती झाले? एक पेटी म्हणजे 3 डझन, म्हणजेच 12 गुणिले 3 36. अशा 12 पेटींमध्ये किती होईल? एक पेटीतले गुणिले 12, म्हणजेच एक पेटीतली 36 गुणिले 12, 12 संग 72, 12 त्रिक 36, 36 आणि 6 किती? 42 होतात, म्हणजे 36 आणि 7 43 होतात, म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल? 432 एवढे काय असणार आहे? 12 पेट्यांमध्ये चिकू असणार आहेत. नेक्स्ट बघा. 200 ग्रॅमचा एक आंबा तर 12 आंब्यांच्या पेटींचे वजन किती? 200 ग्रॅमचा किती आहे? एक आंबा आहे. अशा 12 आंब्यांची पेटी असेल तर त्यातील आंब्यांचे वजन हे किती आले? 2400 ग्रॅम. पण ह्या ग्रॅमला जर तुम्हाला किलोग्रॅम मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कसं येईल बघा? 2.4 किलोग्रॅम हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर येईल. नेक्स्ट बघा. 4/6 म्हणजे किती टक्के? म्हणजे किती टक्के? किती टक्के असं काढायचं असेल तर काय करावं लागेल? फक्त गुणिले 100 करा, म्हणजे 100 पैकी किती? मग इथं बघा भागातल्यानंतर किती येतात? 400 भागिले 6, 6 6 36, 6 6 36, खाली राहतात 36 केल्यानंतर 4 राहतात, 6 6 36 गुण 6 6 म्हणजे 66.66% हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे. 4 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता चौरसाची बाजू किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे. 4 4 4 आणि 4. तर त्याचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजू गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 4 16 सेंटीमीटरचा वर्ग किंवा स्क्वेअर सेंटीमीटर हे काय असणार आहे? चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे. नेक्स्ट बघा. 2,05,03,26 हे अंकांमध्ये कसे लिहिणार आहे? आता 2,05,00,000, 5,00,000 म्हणजे किती? आता 5,03,26 म्हणजे शेवटी 326 असायला पाहिजे. लाख म्हणजे काय आहे? 5 शून्य असायला पाहिजे. 5,00,000 झाले आणि 2 कोटी, म्हणजेच इथं बघा. आता इथे जर आपण हे केलं तर हे
असं येईल 2,05,03,26 म्हणजेच 2,05,03,26 हे तुमचं काय असणार आहे, अंकांमध्ये लिहिलेलं असणार आहे. नेक्स्ट बघा, 240च्या 15% 240च्या म्हणजे गुणाकार आणि 15% असं दिलेलं आहे. म्हणजेच 240 गुणिले 15% 15/100. ह्या झिरोला हा झिरो गेला. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, बे की बे, बे 12, 12 त्रिक 36 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, न्यूटन सांकेतिक भाषेत 5, 6, 8, 7, 0 असा लिहितात, तर TOW हा कसा लिहाल? TOW बघा, म्हणजेच टी किती नंबरला आहे, शेवटून 3 नंबरला, 1 2 3 शेवटून 3 नंबरला, म्हणजेच टी साठी 7 झाला. नंतर शेवटून 2 नंबरला ओ साठी 0 झाला. आणि डब्ल्यू म्हणजे पहिल्यापासून 3 नंबरला म्हणजे 8, 708 असं लिहिणार. म्हणजेच प्रत्येक नंबरला काय असणार आहे, एक अंक दिलेला आहे. तो फक्त इथं सांकेतिक भाषेत ओळखून लिहायचा आहे. 50 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने चालणारी एक ट्रेन 300 किलोमीटर किती तासात? 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणारी ट्रेन 300 किलोमीटर किती तासात? आता बघा, 50 किलोमीटर एका तासात धावते, तर 300 किलोमीटर किती तासात धावेल? 5 सक 30 म्हणजे 6 तासात धावणार आहे. म्हणजेच उत्तर काय येईल? 6 तास. नेक्स्ट बघा, 5 माणूस 30 दिवसात एक काम करतात, तर 15 माणसे तेच काम किती दिवसात करतील? आता बघा, माणसे आणि दिवस हे कसं आहे, इनव्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणजेच काय, माणसं वाढली तर दिवस काय होतील, कमी लागतील. म्हणजेच 5 माणसे आणि 15 माणसे असतील तर हे कसे येणार, असं लिहिणार तुम्ही. म्हणजेच काय, 5 तिरकस गुणाकार करा, 5 गुणिले 30 भागिले 15, 15 दोन्ही 30, 5 दोन्ही 10, 10 दिवसात ते काय करतील, काम. म्हणजे दिवसांची, माणसांची संख्या जर तिप्पट झाली तर दिवस काय होतील, 3 पटीनं कमी लागतील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ह्या मालिकेत पुढची संख्या किती? किती सोपं आहे बघा. याच्यामध्ये 1 9 वाढले, नंतर 2 9 वाढलेत, म्हणजे पुढे किती असणार आहे, 4 वेळा 9 असणार आहे. नजरेनेच काही गणित सॉल्व्ह होत आहेत. तर ठीक आहे, आजचं लेक्चर इथं संपते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या शहरातील पोलीस भरतीचा पेपर टाकल्यानंतर तुम्हाला पाहता येईल. आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू.